तर मित्रांनो, नॉर्थ गोवाच्या आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनवर आलेलो बॅसिलिका बॉम्ब चर्च. 1954ला काहीतरी बनलेलं. 1554चं आहे लिहिलेलं मी डेट. आणि हे आर्किटेक्चर जसं बनवलेलं असतं ना जुन्या पद्धतीचं, ते बघण्यात मला खूप आवडतं. कारण की आलेलो आणि हे गोवामधलं सर्वात मोठं टेम्पल आहे आणि सर्वात सुंदर टेम्पल आहे. हॅलो गाईज, अगेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कल्पेश राणे ब्लॉग्स. आणि ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा आहे आमच्या गोकर्णा आणि गोवा ट्रिपचा डे 6. तर आज आहे मित्रांनो 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. काल आम्ही लोक साऊथ गोवामध्ये होतो आणि साऊथ गोवा फिरून मग काल रात्री मित्रांनो आम्ही लोक ह्या सत्पुरुष गेस्ट हाऊसमध्ये आलेलो नॉर्थ गोवामध्ये. आणि रूम तर मस्त अमेझिंग आहे आणि त्या व्यतिरिक्त बाहेरून प्रॉपर्टी काही अशी दिसते. तर ह्यांचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी टाकेन. खूप चांगली सर्व्हिस आहे. सो आजच्या दिवसाचा प्लॅन असा आहे की आता टाइम होतोय 10:30 होत आहेत आणि आता आम्ही लोकांनी बाईक वगैरे रेंट केलेल्या आहेत. ह्या फसिनो वगैरे आलेल्या आहेत. स्पेशली मस्त स्कूटी भेटल्यात आम्हाला पूर्ण ओव्हरऑल ट्रिपमधल्या, कारण की ही एकदम नवीन ब्रँड न्यू फसिनो आहे. आणि फसिनो गोव्यामध्ये चालवण्याची वाईबच वेगळी असते. अजून एक फसिनो आणि एक ॲक्टिव्ह आहे आय थिंक. तर आता आम्ही लोक निघू इथून आणि मग सांगतो कुठे कुठे जाणार. पहिला आता नाश्ता करायला जाऊ, कारण की खूप जास्त भूक लागते. तर मित्रांनो, आज आम्हाला काही सुचत नव्हतं. सारखं इडली वडा आणि साऊथ इंडियन नाश्ता करून वैताग आलेला. तर इथे गोवामध्ये मॉल होता, तर मॅगडी होता. तर म्हटलं चला आज मॅगडीचा नाश्ता करू. खूप इच्छा झालेली तर खाऊच. आणि आम्ही खूप शोधलं, तेव्हा आम्हाला हे भेटलं, मॅगडी भेटलं. पण वाटलं गोव्याचा सिलिंग बघा. तर मित्रांनो, नॉर्थ गोवाच्या आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनवर आलेलो बॅसिलिका बॉम्ब चर्च. हे सगळे ब्रिटिश जेव्हा आलेले त्यांनी सगळे हे चर्च बांधले, त्यापैकी एक आहे. सो इकडचं अट्रॅक्शन आहे. तर बघूया. हां साऊथला आहे, तर नॉर्थला नाही. अच्छा, सो ओल्ड गोवाचे जे चर्च, फेमस चर्च आहे, तिकडे आम्ही फिरणार आहे. थोडा फोटोग्राफ्स वगैरे काढू. 1954ला काहीतरी बनलेलं. 1554चं आहे लिहिलेलं मी डेट. 5ला ते हे केलं. हा काय, पण आहे ना, मी 2015ला आलेलो ना, तेव्हा थोडंसं एवढं डार्क नाही दिसत होता. लाल असा कलर वगैरे केलेला त्याला, रिपेंट केलेला बहुतेक तेव्हा. आता एकदम काळा वाटतंय. तर मित्रांनो, याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्हाला तर इकडे ह्याचा स्क्रीनशॉट मारा आणि वाचून घ्या. 1594 मध्ये हे चर्च सुरू झालेलं. वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट मध्ये येत आहे.
बाहेरून ॲक्च्युली कळतं की किती जुनं हे चर्च आहे, कारण की इकडचे जे चिरे वगैरे आहेत ते किती जुने झालेत बघा. तर मित्रांनो, हे आर्किओलॉजिकल सर्वेवाला गोवामधलं एक म्युझियम आहे. तर हे म्युझियम आज फ्रायडे असल्या कारणाने बंद आहे. सो आत्ता जायला भेटणार नाही, तर बाहेरूनच थोडे शॉर्ट्स घेतो आहे. तर तुम्ही गोव्याला आलात तर हे म्युझियम पण व्हिजिट करा. थोड्या जुन्या गोष्टी, ॲक्च्युली हे चर्च आणि हे म्युझियम फिरण्याचं मागचं कारण हेच आहे की इकडच्या थोडे हिस्टॉरिकल गोष्टी थोड्या कळतात, आणि हिस्टॉरिकल गोष्टीमध्ये मला थोडा खूप जास्त इंटरेस्ट आहे. आणि म्हणजे मेन म्हणजे काय, तिकडचं आर्ट आणि हे आर्किटेक्चर जसं बनवलेलं असतं ना जुन्या पद्धतीचं, ते बघण्यात मला खूप आवडतं. कारण की ते खूप जुनं आर्किटेक्चर आहे ना, खूप मेहनत करून नक्षीकाम वगैरे असं, आणि खूप सुंदर बनवलं जायचं पूर्वीच्या काळी. सो त्यामुळे ते एक बघायला खूप मस्त वाटतं. चिंपे विठ्ठल वंडे वंतकला इंडिया. तर आता मित्रांनो, आम्ही लोक गोव्यातल्या एक स्पॉटमध्ये आलेलो जिथे सगळे कलरफुल हाऊसेस आहे, आणि बघायला खूप कॅमेरासाठी खूप बघायला मस्त वाटतं. आणि इकडे थोडे इथे थोडे फोटोज व्हिडिओज काढू आम्ही लोक, आणि नेक्स्ट स्टॉपवर जाऊ. नेक्स्ट गरमी तर मजबूत आहे खूप जास्त. रात्री मस्त थंड वाटतं, पण सकाळची गरमी जास्त आहे. पूर्ण टॅन झालं, करपून निघू वाटतं. तर मित्रांनो, फायनली आम्ही गोव्यात आल्यानंतर आता बारमध्ये चाललोय. बारमध्ये चाललोय ना आपण, बारमध्ये चाललोय. अरे अरे अभी नहीं बताने का, अंदर जाके बताना था. तो जोसेफ बार बराच फेमस आहे, बघितला असेल तुम्ही पण बऱ्याच व्हिडिओजमध्ये. अजून एक ओल्ड आणि फेमस चर्च आहे, ते आम्ही लोक आलेलो आहे. इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च, राईट. इथे सुद्धा आतमध्ये नाही जाणार आहे, बाहेरच या स्टेप्सवर फोटो वगैरे काढणारा फोटो व्हिडिओ. ॲक्च्युअली टेम्पररी क्लोज आहे. अच्छा, आज फ्रायडे असल्यामुळे आज फ्रायडे क्लोजच आहे. अच्छा, हे क्लोज झालं. ओके.
तर मित्रांनो, आता गोवाचे पोर्तुगीज लोकांनी बनवलेले ओल्ड चर्च तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेत, बट आता तुम्हाला मी दाखवणार आहे गोवामध्ये सारस्वत ब्राह्मण ह्या लोकांचं जे कुलदैवत आहे, शंकर देवाचं एक स्वरूप आहे जे मंगेशी टेम्पल, त्याच्यामध्ये आता आम्ही लोक आलेलो. आणि हे गोवामधलं सर्वात मोठं टेम्पल आहे आणि सर्वात सुंदर टेम्पल आहे, ज्याच्या समोर तलाव आहे. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया की कसं टेम्पल आहे, काय टेम्पल आहे. इकडच्या चर्च आणि मंदिरांचं सगळं ते बक्षीस मिळतं. कलर कॉम्बिनेशन जे आहे ना, कलर्ड असतं, तसं पिकी वगैरे पडलेली नसतात. मित्रांनो, इथे एक्झॅक्ट माहिती लिहिलेली आहे, ज्यांना स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. आणि मित्रांनो, ह्या खाली असलेल्या तलावात एंट्री तर नाही, बट इथे तुम्ही 12 ज्योतिर्लिंग बघू शकता, जे सगळे आहेत ना ज्योतिर्लिंग आहेत. आणि इकडे लिहिलं सुद्धा आहे की 12 ज्योतिर्लिंग. तलावाच्या आजूबाजूला तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग दिसून जातात. याचं हॉटेलचं आहे बहुतेक, राहायची सोय आहे बहुतेक इथे. तर मित्रांनो, आतमध्ये जास्त शूटिंग अलाउड नव्हती, थोडंसं ते काका बोलले तोपर्यंत मी काढलं. आणि वन ऑफ द बेस्ट मंदिर आहे एव्हर सी, आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि आतून पण खूप जास्त प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं. तर मित्रांनो, गोव्याला आला, पोर्तुगीजांचे सगळे चर्च बघा, काही प्रॉब्लेम नाही, सगळं फिरा, सगळं एन्जॉय करा, बट एकदा तरी या मंगेशी टेम्पलला व्हिजिट करा. इकडची वाईब अमेझिंग आहे, तुम्हाला खूप मस्त वाटेल. कमेंट केली म्हणजे तू कर बोल निघशील ना, रेकॉर्ड केलं मी रेकॉर्ड बोल सावळ्या करून मी सावळा आहे, मी भाजलेला आहे. कांदे बघ परतवतात, काय बनवायचं, वाटण बनवायचं, तसं तुला पसरवणार तव्यावर लाल 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 तिखट. तू लाल झालंस. ओल्ड टेम्पल तर तुम्ही बघितले,